खरं तर शिवजयंतीच्या दिवशी ही बातमी यावी आणि ती द्यावी लागावी हे वेदनादायक आहे। कारण शिवछत्रपतींच्या करवीर गादीचे वारस असलेल्या शाहू महाराजांना टिपूचं कौतुक करावंसं वाटतंय। इस्लाम पूजक आणि हिंदू द्वेष्ट्या टिपूचं कौतुक हर्षवर्धन सपकाळांच्या नंतर काँग्रेसचे खासदार शाहू महाराज करतात। त्यांना असं वाटू लागलंय की महाराजांचा आदर्श घेऊन हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपूनं आपलं राज्य चालवलं। एकदा ते वक्तव्य आपण ऐकूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन कदाचित ते मैसूरचे टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं। कारण आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो, तेव्हा ब्रिटिशांच्या लढत असताना त्यांना ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली हे पाहण्याची गरज आहे। टिपू ब्रिटिशांच्या विरोधात अगदी शेवटच्या टप्प्यात लढला आणि तो सुद्धा त्याचं राज्य जातंय म्हणून। अशा वेळेला शाहू महाराजांना खरा इतिहास ठाऊक नाही आणि शिव इतिहास तर अजिबात ठाऊक नाही असं म्हणत भाजपानं त्यांना थेटच सुनावलंय की राजाला इतिहास ठाऊक नसेल तर मावळ्याला त्याची आठवण करून द्यावी लागते। ज्याला जर इतिहास माहिती नसेल तर तो मावळ्यांनी सांगायचा असतो आणि महाराजांचा आदर ठेवून मी हे त्यांना सांगतो की महाराज, आपण काँग्रेस पक्षाचे खासदार असल्यामुळं आपण काँग्रेसच्या भाषेमध्ये बोलत आहात। महाराजांनी आपल्या घराण्याचा इतिहास तरी नीटपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न आजवर केलाय का, हा मला आधी महाराजांना आदरपूर्वक प्रश्न विचारायचा आहे। आणि छत्रपतींच्या गादीला संपूर्ण सन्मान आहे, परंतु जो इतिहास आपल्याला माहिती नाही त्या इतिहासाबद्दल बोलू नये। हा इतिहास ढळढळीत सत्य आहे की टिपू सुलतानची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तर होऊ शकत नाही आणि टिपूनं महाराजांचा आदर्श घेतला असं म्हणणं हे सुद्धा बरोबर नाही। शाहू महाराज खासदार असले तरी ते करवीरच्या गादीचे वारस आहेत। राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहेत। आज शिवजयंती आहे, महाराजांच्या वरती टीका करत असताना कुठेही आज शिवजयंतीच्या दिवशी आमचं मन दुखावेल असं आम्हाला वाटत नाही। शाहू महाराजांनी या भानगडीत पडू नये। छत्रपती शिवराय हे हिंदू धर्म रक्षक होते याची आठवण कोणीतरी काँग्रेसच्या खासदार शाहू महाराजांना ठामपणे करून द्यायला हवी।